कोकण कोकण हा तसा समृद्ध प्रदेश, नारळी पोफळीच्या बागा आणि दर्याचा गार गार वारा आणि विविध प्रकारची मंदिरे आणि विविध वास्तूंनी आणि सणांनी नटलेला असा भगवान परशुरामाचा राजवाडा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण या निसर्ग समृद्धीनं नटलेल्या कोकणाला आता कुणाची तरी नजर लागली आहे। कोणाची म्हणजे त्या विकासाची हो। कोण आहे हा विकास आणि त्यामुळे कोकण आपलं का होतंय भकास, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय कोकणी बसी। मुंबई, नवी मुंबई, उरण पाठोपाठ उल्वे असा मुंबईचा विस्तार होत असतानाच आता या विस्ताराची पाळेमुळे कोकणापर्यंत येऊन पोहोचली आहे। एवढंच नव्हे तर चौथी मुंबई म्हणून कोकणचा कायापालट करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। कोकणातील 19 विकास केंद्रांची अधिसूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जारी केली असून यामुळे आता इली इली मुंबई जवळ इली अशी खोचक प्रतिक्रिया कोकणी माणसातून उमटू लागली आहे। दरम्यान मुंबईतील गिरण्यांची शेकडो एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी आम्हाला देशोत धडेला लावलं। आता गावाकडच्या आमच्या बागायती आणि शेतीच्या जमिनी ताब्यात घेऊन आम्हाला उद्ध्वस्त तर करणार नाही ना, असा संतप्त सवाल चाकरमानी वर्गातून करण्यात येत आहे। सिडको कोकणातील 4 जिल्ह्यातील 1635 गावे विकसित करण्यासाठी ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी गेल्या वर्षी एका नामांकित वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याविषयीचा सविस्तर व्हिडिओ कोकणी गॉसिपच्या टीमने प्रकाशित केला होता। तसाच सारा मामला तर नाही ना, अशी जोरदार चर्चाही चाकरमानी वर्गातून करण्यात येत आहे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील जमिनीचं क्षेत्र विकासासाठी कमी पडू लागल्यानं राज्य सरकारनं आता निसर्गरम्य कोकणाकडे लक्ष केंद्रित केलं आहे, अशी जोरदार चर्चा सध्या कोकणात रंगू लागली आहे। यापूर्वी अनेक सरकारे आली आणि गेली। महाराष्ट्राचे 8वे दिवंगत मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल अंतुले यांनी रेवस रेड्डी सागरी महामार्गाची संकल्पना मांडली होती। काही ठिकाणी कामाला सुरुवातही झाली होती, मात्र त्यांच्या निधनानंतर हा मार्ग काही पूर्ण होऊ शकला नाही। आता मात्र नव्या दमाच्या सरकारनं एक नव्हे तर दोन महामार्ग कोकणासाठी बांधायचं ठरवलं आहे। हा सारा खटाटोप चौथ्या मुंबईसाठी तर नाही ना, अशी चर्चाही चाकरमानी वर्गातून तर कोकणापर्यंत सुरू झाली आहे। यापूर्वी कोकणातील 13 केंद्रे विकसित करण्याचा ग्रोथ सेंटर असं गोंडस नाव शासनाचा प्रस्ताव होता। आता त्यात आणखी 6 विकास केंद्रे वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं म्हणजे MSRDCनं घेतला आहे। त्याची अधिसूचनाही काढण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 4 जिल्ह्यातील विकास केंद्रे आहेत। पालघर जिल्ह्यातील वाढवण ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा अशी 19 ग्रोथ सेंटरे उभारण्यात येणार आहेत। यामध्ये वाढवण, केळवा, रोहा, न्हावे, माझगाव, दिघी, देवके, दोडावण, आंबोळगड, नवीन गणपतीपुळे, रेडी आणि नवीन देवगड, मालवण, लोणेरे, हरिहरेश्वर, केळवट, हरणे, भाटे आणि बांदा अशी ही एकूण 19 ग्रोथ सेंटर आहेत। या केंद्रात नेमका विकास कशा प्रकारे करणार हे मात्र अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही। वाढवण विकास केंद्रांची संख्या 11 वरून 96 करण्यात आली आहे। या ठिकाणी चौथी मुंबई बनवण्याचा शासनाचा विचार आहे। उरण उल्वे पाठोपाठ कोकणच्या दिशेने निघालेले MSRDC त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं काम करत आहे। यापूर्वी सागरी महामार्गाला साधा दगड उपलब्ध करून न देणाऱ्या सरकारनं या महामंडळाच्या माध्यमातून कोकणात एक नव्हे तर दोन महामार्ग बांधण्याचं ठरवलं आहे। 388 किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि 498 किलोमीटर लांबीचा रेवस ते रेडी सागरी महामार्गाचं काम सध्या युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं आहे। या दोन्ही प्रकल्पाच्या आराखड्याचं काम जोरदार सुरू आहे। या दोन्ही प्रकल्पांमुळे लगतच्या परिसरात विकासाच्या अनेक संधी निर्माण होतील असा दावा MSRDCनं केला आहे। या 19 ग्रोथ सेंटरमध्ये 699 पेक्षा जास्त गावे येत आहेत। त्यामुळे कोकण ही चौथी मुंबई होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे चाकरमानी आता मुंबई काय आता आमका कोकणापासून लांब नाही अशी प्रतिक्रिया देत आहे। इली इली मुंबई जवळ इली अशी ही प्रतिक्रिया कोकणी माणसातून व्यक्त करण्यात येत आहे। अगोदरच बिहारी, यूपी भैया कोकणात विविध विकास कामांसाठी येऊ लागले आहेत आणि या चौथ्या मुंबईमुळे कोकणचं बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही असं कोकणी चाकरमान्यांचं म्हणणं आहे। या विकसित केंद्रांमुळे कोकणात रोजगार वाढेल असा दावा शासनाचा आहे। मात्र ही सारी गावे सिडकोच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची वृत्ते गतवर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामुळे सुरुवातीला 19 विकास केंद्रे ही प्रायोगिक तत्वावर आणि त्यानंतर अख्ख कोकण सिडकोला आंदोलन देणार की काय अशी भीती चाकरमानी आणि कोकणी जनतेतून व्यक्त होत आहे। या विकसित केंद्रांमुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल असं जरी सरकार म्हणत असलं तरी बहुतांश चाकरमान्यांनी वेगळा संशय व्यक्त केला आहे। सरकारने मुंबईतील गिरण्यांची 650 एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी
आम्हाला देशो धडेला लावलं असा आरोप संपात कामावरून काढून टाकलेले गिरणी कामगार करत आहेत. आता आमच्या गावाकडच्या शेतीच्या जमिनी आणि बागायती ताब्यात घेऊन सरकार आम्हाला उद्ध्वस्त तर करणार नाही ना, असा भीतीयुक्त सवाल चाकरमानी करत आहेत. MSRDCने यापूर्वी 13 ग्रोथ सेंटरची घोषणा केली होती. आता 6 नव्यानं भर पडणार असल्यानं म्हणजे लोणेरे, हरणे, भाटे, बांदा, केळवत आणि हरिहरेश्वर अशा 6 सेंटरची वाढ झाली आहे. 105 गावांमधील 449.94 चौरस किलोमीटर ऐवजी 699 गावातील 2995 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. गेल्या वर्षी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो गावे सिडकोला आंदोलन देणार अशी वृत्ते राज्यस्तरीय वृत्तपत्रांसह जिल्हास्तरीय वृत्तपत्रांमध्ये ठळक माथ्याखाली झळकली होती. कोकणी गॉसिपच्या टीमनेही याविषयीचा सविस्तर व्हिडिओ प्रसिद्ध करून चाकरमान्यांना जागृत करण्याचं काम केलं होतं. त्या वृत्तानुसार राज्य सरकार सिडकोला 1635 गावे विकसित करण्यासाठी त्याची मालकी देण्याच्या विचारात आहे. 699 गावांचं क्षेत्र ताब्यात घेऊन विकास केंद्रे उभी करणे ही त्याचीच तर नांदी नाही ना, अशी ही शंका चाकरमानी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील जनता शुद्ध पाणी, प्राथमिक आरोग्य सुविधा, शिक्षण, नोकरी आणि महत्वाचं म्हणजे पक्के रस्ते या विषयांसाठी दररोज झगडत असताना कोकणचा कॅलिफोर्निया का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोबतच मी इथेच थांबतो. कोकण आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप. नमस्कार.